भारतातले अजूनही जे गणेश भक्त अयोध्याला नाही गेले आहेत, त्यांनी अयोध्याचं राम मंदिर नाही पाहिलंय, तर तुम्ही मुंबईतच आहात, मुंबईतच या. खेतवाडीच्या 12व्या गल्ली खेतवाडीचा गणराज माझ्या समोर उभा आहे आणि तिकडे अयोध्याचा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी सादर केलाय. मंडळाचे 66वा वर्ष आहे आणि भव्यतेची परंपरा जपताना खेतवाडीचा गणराज ह्याचं नाव अजरामर झालंय, कारण की मुंबईतल्या प्रसिद्ध गणपतीपैकी हा एक गणपती बाप्पा आहे. आणि या गणपतीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे एकच पूजेची मूर्ती. मी हे काय बोलतोय, कोणाशी बोलतोय हे तुमच्याशी सर्व आपण जाणून घेऊया. पदाधिकारी आपल्या सोबत आहे, पदाधिकाऱ्यांचं आपण स्वागत करूया MS24 न्यूज मध्ये. सर, खूप मोठा बाप्पा आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. एकंदरीत तुमचा इतिहास कसा सांगाल? हे आमचं मंडळाचं 66वं वर्ष आहे. आम्ही यावर्षी अयोध्येच्या रामललाचं मंदिराचं उभय दर्शन घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती वेळ लागला हा देखावा सादर करताना? आणि खूप गर्दी आहे, सकाळच्या वेळेस तर इतकी गर्दी आहे. कार्यकर्ते कशा प्रकारे जबाबदारी पार पाडतात? आम्हाला कमीत कमी हा स्टेज उभा करण्यासाठी 1.5 ते 2 महिने लागले. 2 महिन्यापासून आमचं देखाव्याचं काम चालू आहे. एक आणखीन एक प्रश्न विचारायचा वाटतो, कारण की खेतवाडीची ओळख म्हणजे भव्यता आहे, परंतु तुम्ही पूजेची एकच मूर्ती बसवता आणि तुम्ही मर्यादित केल्या मूर्तीची उंची आणि तुम्ही चरण स्पर्शाची परवानगी देतात. कशा प्रकारे नियोजन असतं? नियोजन तर आम्ही सर्वांना चरण स्पर्श दिलेला आहे. सर्वांना लाईनीत व्यवस्थित दर्शन मिळेल असं केलेलं आहे. बघा, खूप सार्वजनिक मंडळ असतात, खूप कामं असतात, परंतु प्रत्येक मंडळामध्ये जी व्यवस्था नसते, खेतवाडीच्या गणराजमध्ये तुम्हाला ती व्यवस्था, ती सुविधा मिळते. कारण की प्रत्येक गणेश भक्ताला स्वप्न असतं की मी एकदा ना एकदा आपल्या बाप्पाच्या चरण स्पर्श करीन, मी माझं डोकं बाप्पाच्या चरणात ठेवीन आणि माझा आशीर्वाद घेईन. खरंच हे भव्य रूप बाप्पाचं दिसतंय ते खेतवाडीच्या गणराज 12व्या गल्लीमध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया.